नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे टी-आर-टी-आयमधून ज्या मुलांनी आपले ॲप्लिकेशन केले होते आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्या मुलांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचे जे डॉक्युमेंट होते व्हेरिफिकेशन आणि ते डॉक्युमेंट आपण संस्थामध्ये जमा केलेले आहे. तर त्यांनी जे डॉक्युमेंट आपले व्हेरिफाय केले आहे आणि त्यांच्यात एक महत्त्वाचा एक डॉक्युमेंट आहे ते म्हणजे पासबुक. ज्यामध्ये आपल्याला जी स्टाइटमेंट किंवा आपली डी-बी-टी आहे ती आपण रिसीव्ह करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला टी-आर-टी-आयने एक आपला जो बँक पासबुक आहे किंवा आपला बँक अकाउंट नंबर आहे, तो कन्फर्म किंवा व्हेरिफाय करण्यासाठी एक ऑप्शन नवीन एक अपडेट आलेली आहे आपल्याला. तर आपण पासबुक कशा पद्धतीने अपलोड करायचा आहे आणि आपला जो बँक अकाउंट आहे, तो नंबर आपण कशा पद्धतीने कन्फर्म करायचा आहे, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा कोणतेही ब्राउझर ओपन करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला टी-आर-टी-आय पुणे असे सर्च करायचे आहे. जसे आपण टी-आर-टी-आय पुणे सर्च करू आपल्याला एक फर्स्ट वेबसाईट भेटेल. तर या फर्स्ट वेबसाईटला आपल्याला ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल टी-आर-टी-आयचा. तर या ठिकाणी आपल्याला हे स्किप करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन विकल्प पोर्टल म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे या बाजूला, उजव्या बाजूला. तर याच्यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करू आपल्याला नंतर टी-आर-टी-आयच्या एक ऑफिशियल वेबसाईटला आपण रिडायरेक्ट होणार आहे. तर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो टी-आर-टी-आयचा आहे. तर एक ऑप्शन दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी उजव्या साईडला कॅन्डिडेट लॉगिन. तर सिम्पली आपल्याला कॅन्डिडेट लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण कॅन्डिडेट लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला या ठिकाणी आपला जो रजिस्टर ईमेल आयडी असेल तो आणि आपला पासवर्ड जो आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सिम्पली कॅप्चा एंटर करून लॉग इन करायचे आहे. तर मित्रांनो, जसे आपण आपला रजिस्टर ईमेल आयडी आणि पासवर्ड आणि कॅप्चा जो आहे तो एंटर करून लॉग इन करतो, आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर या ठिकाणी एक आपल्याला अपडेट दिलेली आहे. न्यू पॉपअप मेसेज दिसत आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला अपडेट बँक डिटेल म्हणून एक ऑप्शन टी-आर-टी-आय वाल्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला एक नवीन जी अपडेट आहे ती आपल्याला या ठिकाणी अपडेट करायचं आहे. जसं की आपला जो पासबुक आहे, तर तो त्यांनी आपला पासबुक अकाउंट नंबर वगैरे एंटर केलेला आहे किंवा फिलअप केलेले आहे. तर ते पासबुक नंबर किंवा अकाउंट नंबर आपला बरोबर आहे की नाही ते आपल्याला कन्फर्म करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आपला जो बँक पासबुक आहे तो अपलोडसुद्धा करायचा आहे. तर ते कसं करायचं आहे तर या ठिकाणी आपण पाहणार आहे. तर सिम्पली आपल्याला अपडेट बँक डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करू आपल्याला या ठिकाणी एक नवीन विंडो दिसणार आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो इम्पॉर्टंट नोट. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे अपलोड व्हॅलिड बँक डिटेल ओनली. तर जे काही आपण अपलोड करणार आहे ते व्हॅलिड किंवा खरे असणार आहे त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन दिलेला आहे आपल्याला वन टाईम अपडेट ओनली. तर आपण जे काही अपडेट करणार आहे ते फक्त एकच टाईम आपण या ठिकाणी अपडेट करू शकणार आहे. जसे आपण एकदा कन्फर्म केल्यावर आपल्याला चेंज करता येणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला थर्ड ऑप्शन दिलेला आहे मॅन्डेटरी डॉक्युमेंट अपलोड. तर आपल्याला जो पासबुक आहे तो अपलोड करावाच लागणार आहे आणि ते आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. आणि त्यानंतर एक फोर्थ पॉईंट दिलेला आहे स्ट्रिक्ट डॉक्युमेंट रिक्वायरमेंट. जर आपला पासबुक जो आहे तो ब्लर किंवा इनएलिजिबल असेल तर ते या ठिकाणी एक्सेप्ट केले जाणार नाही. तर ह्या ज्या माहिती आहे डिटेल ती आपण व्यवस्थित बघायची आहे. त्यानंतर आपल्याला खालती स्क्रोल डाऊन करायचं आहे. जसे आपण या ठिकाणी स्क्रोल डाऊन करू आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर आपल्याला पहिल्यांदा अकाउंट होल्डर नेम दिसेल. तर तुमचे नाव या ठिकाणी आपण चेक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला बँक अकाउंट नंबर दिलेला आहे. जो आपण पासबुक जमा केला असणार त्याचाच या ठिकाणी अकाउंट नंबर असणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आहे IFSC कोड. तर IFSC कोडसुद्धा आपल्या पासबुकवर असतो तर तो आपण चेक करायचा आहे. आणि आपण जो पासबुक दिलेला आहे त्या बँकेचे नाव आपण काय आहे ते चेक करायचं आहे किंवा ते ऑटोमॅटिक फिल असणार आहे या ठिकाणी. तर ब्रांच ॲड्रेस वगैरे आपण चेक करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचा ऑप्शन दिलेला आहे कन्फर्म बँक अकाउंट नंबर. तर या ठिकाणी आपल्याला कन्फर्म बँक अकाउंट नंबर एंटर करायचा आहे. जो आपण पासबुक जमा केला होता संस्थेमध्ये
आपला ॲडमिशन करताना, तर तोच अकाउंट नंबर या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. जसे आपण या ठिकाणी आपला अकाउंट नंबर कन्फर्म करू, या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे, अपलोड पासबुक किंवा बँक स्टेटमेंट. आपण या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहे. एक तर आपण पासबुक अपलोड करू शकतो. पासबुक जरी नसेल तर आपण या ठिकाणी स्टेटमेंट अपलोड करू शकतो. तर सिम्पली आपल्याला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण पासबुक अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला एक आपला जो पासबुक असेल किंवा बँक स्टेटमेंट असेल, ते या ठिकाणी 100 KB पर्यंत आपण PDF-मध्ये अपलोड करू शकतो. तर या ठिकाणी आपण PDF मध्ये कन्व्हर्ट केला आहे आपला पासबुक जो आहे तो. आणि तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन म्हणजे नाव दिसणार आहे PDF एक्सेप्टेड. जर तुमची फाईल 100 KBपेक्षा जास्त असेल, तर या ठिकाणी एक्सेप्ट होणार नाही. तर आपण 100 KBच्या आत या ठिकाणी आपली PDF जी आहे, ती तयार करायची आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी व्ह्यू डॉक्युमेंट आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं नाही, नाहीतर आपले जे ॲप्लिकेशन आहे ते कॅन्सल होणार आहे. तर त्यानंतर आपल्याला सिम्पली या ठिकाणी अपडेट बटन दिलेलं आहे. तर त्या अपडेट या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करू, या ठिकाणी आपल्याला एक बँक डिक्लेरेशन दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, आय हिअर बाय डिक्लेअर दॅट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड बाय मी इन द ॲप्लिकेशन इज ट्रू अँड करेक्ट. तर आपण या ठिकाणी जो बँक अकाउंट नंबर दिलेला आहे तो बरोबर आहे आणि खरा आहे. तो आपण या ठिकाणी एक्सेप्ट करायचा आहे. आणि काही जर याच्यामध्ये चुकी आढळली तर त्यासाठी आपल्यावर कारवाई होणार आहे, हे TRTIने या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपण सिम्पली चेकबॉक्स करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेव्ह चेंजेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी बँक डिटेल अपडेटेड सक्सेसफुली. तर अशा प्रकारे आपण जे आहे ते या ठिकाणी आपला बँक अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे आणि त्यानंतर आपला जो बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंट आहे ती या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर आय होप मित्रांनो, आपण अशा पद्धतीने आपला जो बँक अकाउंट नंबर आहे तो कन्फर्म करून आपला पासबुक जो आहे तो अपलोड करायचा आहे. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच करा. थँक यू.